मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। लेवा जगत न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सर्वांना जय स्वामीनारायण। जय स्वामीनारायण। आज याचा 17वा वर्धापन दिवस असं बघायला गेलं तर नवरात्राचे सुंदर असे दिवस सर्व आनंदाने पार पडत आहेत आणि त्यामध्ये जास्त आनंद वाढवणारा प्रसंग म्हणजे आज आमचा लेवा जगत आमचे श्यामभाऊ पाटील यांचा 17वा हा वर्धापन दिवस। कोणतं पण कार्य असं जीवनामध्ये याची सुरुवात लहान वस्तूमधूनच होत असते। असं म्हणतात इवलेसे लोप लावी रे दारी तयाचा वेणू गेला गगनावरी। कोणत्या पण कार्याची सुरुवात होते हे लहानपणापासून होत असते की लहान एखाद्या वस्तूपासून होत असते। आपण हा जो न्यूजपेपर आहे बघत आहोत, लहान अशी सुरुवात झाली आणि बघता बघता आज 17 वर्ष पूर्ण झाले। मनामध्ये खूप आनंद आहे आणि श्यामभाऊ पाटील आहे हे संतांसाठी केव्हा पण आम्ही जेव्हा फोन करतो तेव्हा हजरच असतात, काही पण असो हजरच असतात। म्हणून आज सर्व संत यांच्या वतीने मी श्यामभाऊ पाटील यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो ह्या जो न्यूजपेपर आहे यांनी सुंदर असं मोठं स्वरूप धारण करावं आणि महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या पेपराची की या साप्ताहिकाची जाहिरात व्हावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व संतांवती श्यामभाऊ पाटील यांना हार्दिक अभिनंदन देतो आणि सर्वांना जय स्वामीनारायण। जय स्वामीनारायण। आशीर्वाद पाहिजे आपला सर्वांना। स्वामीनारायण भगवान की जय। कार्यरत असताना सुद्धा या सर्व धबाळक्यामध्ये लेवा जगतने आपला एक ठसठशीत एक वेगळा ठसा या माध्यम जगतामध्ये उमटवलेला आहे आणि साहजिकच आहे। त्याचं कारण असं आहे की आदरणीय श्यामकुमार वसंतराव पाटील अनुभव संपन्न व्यक्तिमत्व समाजामध्ये वेगवेगळ्या तबक्यामध्ये वावरत असताना त्या प्रत्येकाच्या स्वभावाचा प्रत्येकाच्या मानसिकतेचा त्यांना इतका सुंदर प्रकारे अभ्यास झालेला आहे। त्याच्यामुळे लेवा जगत हे जे साप्ताहिक आहे हे अव्याहतपणे अखंडितपणे टिकवून त्यांनी ठेवलं आणि आज लेवा जगत या साप्ताहिकाला एक भव्य असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आज त्याच्या वर्धापन दिनानिमित्त आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत। सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय श्यामभाऊ यांना लेवा जगतच्या संपादक या नात्याने त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि हा जे लेवा जगत साप्ताहिक आहे हे लेवा जगत साप्ताहिक आज आपण मंदिरामध्ये हा वर्धापन पुढे भविष्यामध्ये याला मोठं स्वरूप प्राप्त हो आणि आदरणीय श्यामभाऊ पाटील यांचं हे जे लेवा जगत साप्ताहिक आहे हे लेवा जगत साप्ताहिक अजून दिनदुना रात चौगुना अशा पद्धतीनं वाढत जावं अशी स्वामीनारायण भगवंतांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो। मित्रो, लेवा जगत वेगवेगळ्या पैलूंना स्पर्श करणारं हे जे साप्ताहिक आहे हे खरोखर कौतुकास्पद आहे। समाजामध्ये वेगवेगळे उपक्रम असतील, समाजामध्ये वेगवेगळ्या पर्सनॅलिटी असतील, समाजामध्ये जे काय राजकीय प्रतिष्ठित असतील, समाजामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या धार्मिक घटना असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्या सर्वांना यथास्थित आणि व्यवस्थित प्रसिद्धी देऊन
न्यायपूर्वक सर्वांना त्यांनी प्रसिद्धी दिलेली आहे। हा श्यामभाऊ यांच्या तटस्थपणाचा एक उत्तम दाखला आहे। वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये श्यामभाऊ अतिशय मिसळून जातात आणि त्याचं द्योतक आहे की लेवा जगत हे जे साप्ताहिक आहे हे आज अतिशय उत्कृष्टरित्या मार्गक्रमण करीत आहे आणि याही पुढे ते मार्गक्रमण करत राहील अशी स्वामीनारायण भगवंतांच्या चरणारविंदाची मी मनपूर्वक प्रार्थना व्यक्त करतो व पुनश्च एकदा या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। सर्वांचा आशीर्वाद आणि सहकाऱ्यांना नमस्कार। माझी सुरुवात अशी झाली की मी कॉलेज झाल्यानंतर नागपूरला नोकरीला गेलो। नोकरीला गेल्यानंतर तिथे प्रोकेम स्पेशलिस्ट म्हणून कंपनीमध्ये 350 रुपये महिन्यानं अकाउंटंट लोकमतमध्ये हाय राणी प्रसिद्ध होत होतं। त्या हाय राणीमध्ये 100 रुपये महिन्यानं मी रात्री काम करत होतो लोकमत न्यूजपेपरमध्ये। तिथून परत जळगावला आलो। जळगावला रेमंडला लागलो 93 मध्ये। मग 93 मध्ये एक खिरोद्याची महिला लग्नाच्या दिवशी बेपत्ता झाली। मग ती बातमी मी लोकमतला लावली। शाज शृंगारासह नववधू गायब, त्या बातमीने मला टायटल केलं। त्याच्यानंतर कुडाबा पेपर होता, भानदास भारंबे आणि आम्ही मुक्ताईनगरचे राणे यांचा पेपर होता। त्या पेपरमध्ये हेडिंग घेतलं, मारक्या शिंगांना सर्वच घाबरतात, सावद्याचे नगराध्यक्षही घाबरतात का। त्या पेपरने आणखीन आम्हाला स्फूर्ती मिळाली। त्या स्फूर्तीच्या माध्यमातून आणि माझे भाऊ लोकमतला संपादक होते लक्ष्मण मंगाळे। आम्ही सोबत राहत एकच ठिकाणी मी राहत असल्याने रेमंडला असताना माझ्या मनामध्ये विषय हा नव्हता, पण या 2 बातम्यांमुळे माझ्या मनात आलं की एका शब्दामुळे जर एवढं घडू शकतं तर हे पेपर काढल्यावर काय घडेल। आणि त्या माध्यमातून आपण गरीब गवंडीचा मुलगा मी, आर्थिक सहाय्य नाही, राजकारणाचं घर नाही आपलं, त्या माध्यमातून सुरुवात केली। जशी सुरुवात झाली तशी मी सुरुवात केली। चालेल तसं, जो सहकार्य करेल तसं मित्रमंडळी आणि आपल्या आशीर्वादाने चालू आहे। सोशल मीडिया सुरू झालं, डिजिटलायझेशन सुरू झालं। डिजिटलायझेशनमध्ये सर्वात प्रथम पाय ठेवणारा सावद्या शहरात किंवा जिल्ह्यातला मी एकटा आहे पहिला। सुरुवात मी लेवा जगत माध्यमातून केली। तसंच AI आलं। AI लोकांना आता मालूम पडलं महिन्यापासून। मी 5 महिन्यापासून AIच्या माध्यमातून बातम्या करतो आहे। मी पेड व्हर्जन घेतलं त्याचं, त्या व्हर्जनच्या माध्यमातून मी पुढे आहे। पण मी असा फोकस दाखवत नाही, कारण की आपली तशी फोकस दाखवायची काही नाही आहे। सध्या पैशाचा व्ह्यू आहे, पैशावाल्यांचाच फोकस दिसतो। आपण आपल्या मार्गाने शांततेने चालवावं। सहकारी आहे, त्या सहकार्यांचा सहकार्यानं आपला आशीर्वाद, स्वामीनारायण भगवंतांचा आशीर्वाद, निमदाई देवीचा आशीर्वाद, या आशीर्वादामुळे मी वाटचाल करीत आहे। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।